नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता पेपर 1चा आपण अभ्यास करीत आहोत. बघा, या वर्षीची आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जूनमध्ये आहे आणि महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 हा जनरल पेपर राहतो. जनरल म्हणजे सगळेच विद्यार्थी मित्रांना, जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे, आपल्या सगळ्यांसाठी हा कंपल्सरी पेपर आहे आणि टोटल 10 युनिट्सचा आपल्याला इथे सिलेबस आहे. एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या 10ही युनिटचं महत्त्व समांतर आहे. इक्वल आपल्याला मार्क्स दिसून येतात प्रत्येक युनिटवर. अशा वेळी आज आपण युनिट 9चा आपण अभ्यास करणार आहोत. युनिट 9 हे पूर्णतः लोकविकास आणि पर्यावरण यावर आधारित आहे. सो आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये या घटकमधून 10 पैकी 10 मार्क आपण कसं मिळवायचं, संपूर्ण पर्यावरण या युनिटवरील कन्सेप्ट या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपलं कव्हर होणार आहे आणि सोबतच परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न येतात आणि ते कसं सोडवायचं याचं प्रॅक्टिस देखील आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. 2026चं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं आपलं प्रिपरेशन आणखीन समोर नेण्यासाठी 9 फेब्रुवारीपासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत. सो या बॅचमध्ये डेली लाईव्ह सेशन असेल. लाईव्ह सेशनच्या माध्यमातून डाऊट पूर्णतः क्लिअर होणार आपले. लाईव्ह सेशन पाहिजे तितका त्या रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. कुठलंही बुक लिस्ट न वापरता फक्त नोट्स जरी आपण यूज केले तरी 100% तुम्ही एक्झामिनेशन क्वालिफाय होणार. प्रॅक्टिससाठी 5000 प्लस MCQs आहे. 10 वर्षाचं PYQs आपण ॲनालाइज करूया. नेट पेपर 1 हा फ्री ऑफ कॉस्ट असेल यामध्ये आणि 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत फीज आहे 3000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2500 रुपयामध्ये हा पेपर 1 नेटचा आणि सेटचा आहे. यामध्ये ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. 9 फेब्रुवारीपासून आपली बॅच सुरू होत आहे. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री आणि इंग्रजी, लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. पेपर 2 ची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 9 फेब्रुवारीपासून. फीज आहे 10,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबतच पेपर 1 नेट आणि सेटचं इथं फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. आता बघा, हा जो सिरीज आहे तो आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. का बरं? कारण यानंतर लगेच आपल्याला नोटिफिकेशन भरतीसाठी दिसून येईल. अशा वेळी ही एक्झामिनेशन तुम्ही क्वालिफाय असणं आवश्यक आहे. आजच्या पर्टिक्युलर घटक लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पर्यावरण. यामध्ये 10 पैकी 10 आपण मार्क घ्यायचा आहे. तर हे सिरीज तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरेल. प्रश्न सुरू करूया. ओझोन हे वातावरणातील हवेतील प्रदूषक असले तरी ते हानिकारक शोषून घेत असल्याने स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ते मौल्यवान आहे. आता पर्टिक्युलर प्रश्नांमध्ये सांगितलेलं आहे की ओझोन जे आहे ते स्ट्रॅटोस्फिअरमधील मौल्यवान का बरं आहे. ठीक आहे, चला. ए 4 ऑप्शन आहे. ए आहे आय रेडियन्स, बी आहे एक्स रे, सी आहे UV रेडियन्स आणि डी आहे गामा किरणे. बरं, आता इथे लक्षात घ्या UV रेडियन्स का बरं? का बरं? ओझोन लेअर जे आहे ना पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअर, आता हे असं आपण स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जर बघितलं तर सूर्यापासूनचे अवशेषित किरण आहे ते शोषून घेण्याचं काम जे आहे ना ओझोन करीत असतं. बरोबर आहे? हां. तर UV हानिकारक अतिनील किरणांचं शोषून घेणे आणि हा थर पृथ्वीवरील जीवनांचं सूर्यांच्या हानिकारक रेडियन्स पासून जे आहे ना रक्षण करतो. ठीक आहे, म्हणजे जे काही पृथ्वी म्हणजे सूर्याजवळून आपल्याला अतिनील म्हणजे हानिकारक जी किरणे येणार त्याला अवशोषित रोखण्याचं कार्य जे आहे हा ओझोन करीत असतो. ठीक आहे, सो दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इथे UV रेडियन्स, ऑप्शन सी.
नेक्स्ट प्रश्न आहे, दुसरी जागतिक पर्यावरण परिषद कुठे पार पडली? ए. रियो दी जेनेरियो, बी. जोहान्सबर्ग, सी. नवी दिल्ली आणि डी आहे टोकियो. आता सेकंड वर्ल्ड एन्व्हायरमेंट कॉन्फरन्स वॉज हेल्ड कुठे झालेली आहे? तर ही झालेली आहे मित्रांनो जोहानबर्ग्स येथे. कुठे? जोहान्सबर्ग. बघा, 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2002च्या दरम्यान जोहान्सबर्ग येथे झालेली शाश्वत विकासावरील जागतिक शिखर परिषद ही संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केलेली सगळ्यात मोठी स्पर्धा होती. WSSTचा एक प्रमुख उद्देश 10 वर्षापूर्वी रिओमध्ये निर्धारित केलेला जो एजेंडा 21 आहे याचं आतापर्यंतच्या तुलनेत अधिक आणि अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी तयार केलेलं. सतत विकासवर जोहानबर्ग घोषणा जो सतत विकास साठी आंतरराष्ट्रीय समुदायांना घोषित करतो. समोरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरण जागृती वर्ष जाहीर केलं कधी? ए. 1990, बी. 1992, सी. 1994 की डी. 1995. आता इथे काय म्हणत आहे, पर्यावरण जागृती वर्ष कधी डिक्लेअर केलेलं आहे? तर हे केलेलं आहे 1994 ला. समोरचा प्रश्न आहे, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम WNEP कधी सुरू झालेला आहे? है ना? सो प्रश्न आहे, व्हॅन डिड द युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजेच काय WNEP कधी स्टार्ट झालं? जून 1972, बी. ऑगस्ट 1970, सी. जानेवारी 1974 और डी. जून 1973. तर हे झालेलं आहे जून 1972 मध्ये. वनसंवर्धन कायदा कोणत्या वर्षी समाप्त झालेला? ए. 1978, बी. 1976. ऑप्शन सी काय म्हणतं? 1980 म्हणजे 1980 आणि डी म्हणतं 1982. आता इथे लक्षात घ्या, फॉरेस्ट संबंधित जे कायदे आहे ना, वन संवर्धन कायदा हे ऑक्टोबर 25, 1980 मध्ये आलेला आपल्याला दिसून येतं. या अनुषंगाने आपले योग्य उत्तर आहे क. वन संवर्धन कायदा 1980 नुसार भारत सरकारची पूर्व परवानगीशिवाय कोणताही वनजमिनीचा वापर बिगर वनीकरणासाठी करता येणार नाही. त्यासंबंधित विभागीय वन अधिकाऱ्यांमार्फत जे आहे ना नोडल अधिकारी वनजमीन हस्तांतरण यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. सो अशा प्रकारे वनसंवर्धन कायदा 1980. समोर आहे, स्टॉकहोम मधील मानवी पर्यावरण परिषदेत पहिल्यांदा किती देशांनी भाग घेतलेला? है ना? अ. 102, ब. 119, क. 128 आणि ड. 148. तर बघा, स्कॉटहोम येथे पर्यावरण संबंधित एक परिषद झालेली आणि यामध्ये 119 देशांनी जे आहे ना भाग घेतलेला होता. तर कधी झालेली? तर लक्षात घ्या, 1972 मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यावरण जाणीव आणि पर्यावरण चळवळीची प्राथमिक परिषद म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने स्कॉटहोम स्वीडन येथे जे आहे जगातील सर्व देशांची पहिली पर्यावरण परिषद आयोजित केलेली आणि या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 119 देश जे आहे ते सहभागी होते. समोर रिओ परिषदेशी संबंधित दस्तऐवज म्हणजे काय? है ना? हा. ए. एजेंडा 21, बी. रिओ जाहीरनामा रिओ डिक्लेरेशन, सी. जैव संवर्धन करार की वरीलपैकी सर्व. तर इथे सर्वच आहे, कारण जेव्हा आपण रिओ यावर्षी आपण बघतो की वारंवार रिओवर प्रश्न, मॉन्ट्रियलवर प्रश्न आपल्याला जास्त येतात. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या, रिओ परिषदेमध्ये एजेंडा 21, रिओ डिक्लेरेशन आणि जैव संवर्धन करार जे आहे ते झालेले आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व. एजेंडा 21 किती भागांमध्ये आहे? रिओ डिक्लेरेशनचाच हा भाग आहे. अ. 1, ब. 3, क. 4 आणि ड आहे 8.
तर रिओ डिक्लेरेशनमध्ये आपण बघतो एजेंडा 21 जे आहे ना ते 4 भागांमध्ये विभागलेला आहे. त्यामुळे ऑप्शन सी 4 व्हेरी करेक्ट आन्सर इथे आहे. बघा एजेंडा 21 रिओ शिखर परिषद 1992चा एजेंडा 21 शाश्वत विकासाशी संबंधित आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषद ज्याला रिओ शिखर परिषद आपण म्हणतो, जून 1992 मध्ये रिओ दी जेनेरिओ येथे परिषद झाली. जागतिक स्तरावर पर्यावरण रक्षण आणि सामाजिक आर्थिक विकासाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही परिषद होती. रिओ परिषदेत जागतिक वन तत्वांचं समर्थन केलं आणि 21व्या शतकात शाश्वत विकास साध्य करण्यासाठी एजेंडा 21 स्वीकारला, जो पूर्णतः 4 पार्टमध्ये विभाजित आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी समाप्त करण्यात आलं? ए 1974, बी 1981, सी 1986 आणि डी 1995. सो पर्यावरण संरक्षण कायदा 1986. समोरचा आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलसह लाभ म्हणून खालीलपैकी कोणाला सूचीबद्ध केले जाऊ शकतं? हरित इंधनांचा विकास, बी कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात घट, सी आहे वायू प्रदूषणामध्ये घट, की डी धोकादायक कचऱ्यांची वाहतूक. सो इथे आपण बघतो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जे आहे कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात घट जे काही हे सूचीबद्ध केलं जाऊ शकतं मॉन्ट्रियल अंतर्गत. सो अशा प्रकारे या पर्टिक्युलर 10 टॉपिकचा अभ्यास करून तुम्ही 10 पैकी 10 मार्क मिळवू शकता. सोबतच 9 फेब्रुवारीपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे पेपर 1 आणि पेपर 2 करिता. ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला पण जॉईन करून घ्या. थँक्यू सो मच.